राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आणि देशाचे नेते आदरणीय जाणता राजा आपण ज्यांना म्हणतो ते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बाबतीमध्ये जे आक्षेपार्ह लिखाण केलं गेलं आणि त्यांना अतिशय खालच्या आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न आमच्या जुन्नर तालुक्यातील काही युवकांनी केलेला आहे। त्या संदर्भामध्ये मला आज तालुक्यातील अनेक पत्रकारांचे फोन आले की नेमकी त्याच्या बाबतची वस्तुस्थिती काय आहे। आपल्या गुंजवाडी गावामध्ये जो एक सोशल मीडियावरती ग्रुप कार्यरत आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून अजित आवटी नावाचा एक युवक की ज्याने आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल अतिशय घाणेरडं आणि चुकीचा आक्षेपार्ह असे विधान त्या निमित्ताने केलं आणि दुर्दैव असं वाटलं की या संसदीय लोकशाहीमध्ये आपण अनेक राजकीय पक्षाचे लोक काम करत असतात, समाजकारणामध्ये काम करतात, राजकारणामध्ये काम करतात आणि त्यामध्ये आज देशामध्येच नाही तर अखंड जगामध्ये ज्यांचं नावलौकिक आहे ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं कार्यकर्तृत्व आपण पाहिलेलं आहे। 50 वर्षांहून अधिक काळ संसदीय लोकशाहीमध्ये साहेबांनी काम करत असताना त्या ठिकाणी जनसामान्यांसाठी खूपशी कामं आणि एक दिशादर्शक असं काम त्यांच्या माध्यमातून उभं झालेलं आहे आणि त्या साहेबांना आपण सगळेजण मानतो आणि त्यांनी जुन्नर तालुक्यासाठीच नाही तर एक अखंड हिंदुस्थानामध्ये कृषी मंत्री आणि अनेक पदावर काम करताना जो जनसामान्यांना न्याय दिलेला आहे ते खरंच वाखण्याजोगं आहे, हे विरोधक सुद्धा त्या ठिकाणी मान्य करतात। आणि मग कुठेतरी आपण शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार या नव्या तरुण पिढीपुढं त्यांचं काम या तरुण युवकांपुढे पोहोचवायला कमी पडतो का असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि असं आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या नंतर मी त्या युवकाला फोन रात्री केला आणि सांगितलं की तुम्ही हे जे बोलताय हे जे करताय हे योग्य नाहीये। आदरणीय पवार साहेबांच्या विरोधामध्ये आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला त्याचं भान असलं पाहिजे, पुरावे असले पाहिजेत आणि कुठेतरी पवार साहेबांवर टीका करताना आपण आपली उंची आणि पात्रता पण त्या ठिकाणी तपासली पाहिजे। आणि आमचा हा युवक एक बडबडून गेला, बोलून गेला, परंतु त्याच्यातली जी गुरमी बोलण्यामध्ये जी होती, जो बोलण्याचा जो आवेग होता तो मला काही पटला नाही। त्यांना विनंती केली मी की तुम्ही असं बोलू नका, परंतु ते बोलले मी तुम्हाला सकाळी फोन करतो आणि आपण यावर बोलू, पण त्यांनी कुठलाही मला प्रतिसाद त्या ठिकाणी दिला नाही। आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता म्हणून, तालुक्याचा सोशल मीडियाचा प्रसिद्धी प्रमुख म्हणून आणि पवार साहेबांवर नितांत प्रेम असणारा कार्यकर्ता म्हणून मला त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निदर्शनामध्ये ही बाब आणून द्यायची होती की कुठेतरी समाजामध्ये एक असा विद्वेष निर्माण होईल, दुही निर्माण होईल, अशांतता पसरेल किंवा कुठेतरी तेढ निर्माण होईल, असं होऊ नये म्हणून तुम्ही त्या इसमाला समज द्या अशा स्वरूपाची तक्रार मी निवडणूक आयोगाकडे केली आणि अर्थात त्यांनी ती तक्रार पोलिसांकडे वर्ग केली आणि आदरणीय साहेबांवरती झालेली जी टीका आहे त्या संदर्भामध्ये साहेबांची झालेली बदनामी याबाबत 501 भारतीय दंडविधान कलम नुसार त्यांच्यावरती कारवाई त्या ठिकाणी तक्रार दाखल झालेली आहे आणि पुढील योग्य ती कारवाई प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलीस जे काय करायचे ते करतील, परंतु अतिशय निषेध करावा अशी ही गोष्ट आहे। आणि सर्व स्तरातून मला खूप फोन आले की तुम्ही तक्रार दाखल केली, चांगलं झालं, किंवा त्या युवकालाही त्या बाबतीमध्ये थोडं समजलं पाहिजे आपण काय करायला पाहिजे। माझ्या पक्षातल्या आणि विरोधी पक्षातल्या सगळ्या मित्रांना माझं आव्हान आहे, आपण सोशल मीडियावर काम करतो, आपण एक सामाजिक भान ठेवून आणि आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा न येता ज्यावेळी आपण बोलत असतो त्यावेळी आपल्याकडे कुठेतरी पुरावे असले पाहिजेत। एखाद्यावर आरोप करताना आपलं त्या ठिकाणी तेवढा अभ्यास असला पाहिजे आणि कुठेतरी काहीतरी व्यक्ती द्वेषातून आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी संसदीय लोकशाहीला ही अपेक्षित नाही आहे। मुळात आपल्यामध्ये मतभेद असले हरकत नाही, लोकशाहीला ते पूरक आणि ते अपेक्षित आहे, परंतु मतभेद असताना मनभेद होऊ नयेत ही काळजी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेहमी घेत असतो। परंतु कुठेतरी आज आदरणीय पवार साहेबांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका यावेळी या युवकांना केली मलाही सहन झालं नाही आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ती गोष्ट नक्कीच बोचणारी आहे, टोचणारी आहे। आणि म्हणून साहेबांच्यासाठी आणि या अस्मितेकरता आदरणीय पवार साहेबांच्या विरुद्ध झालेला गुन्हा, पवार साहेबांच्या विषयी झालेले जो काही आक्षेपार्ह विधान आहे त्या संदर्भामध्ये ही जी तक्रार दाखल झालेली आहे त्यानिमित्तानं माझं अनेक सगळ्या युवकांना सांगणं आहे की बाबांनो, या बाबतीमध्ये आपण सजग राहा, सतर्क राहा, चुकीचं विधान कोणत्या नेत्याच्या बाबतीमध्ये आपण करू नका ही विनंती आपल्याला करतो आणि थांबतो। धन्यवाद।